नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल दिलीप पाटील. नमस्कार, मी परशुराम सुधाकर देवरे. आम्ही गोंदेगाव येथील शेतकरी आहे. सर्व लोक आमचे फेसबुकवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर सर्व मकाचे व्हिडिओ पाहत आहेत. सर्व लोक आम्हाला चांगली साथ देत आहेत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल. की आपण चांगलं काम करतोय. एकरी आपण टार्गेट ठेवलंय 100 क्विंटलचं, आणि 100 क्विंटलचं टार्गेट ठेवल्यानंतर किती त्रास होतो आणि किती अपेक्षा येतात. जवळजवळ आतापर्यंत आमच्या शेतामध्ये 2 ते 3 हजार किती 2 ते 3 हजार लोक शेतकरी येऊन गेले. 2 ते 3 हजार शेतकरी येऊन गेले. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये पाहून जालन्याचे आले. जालना, लातूर, अमरावती, अजून एमपी मध्ये सुद्धा आले होते. एमपी मध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो आले होते. म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना माहिती पडले कुठेतरी चांगलं होतोय, आपण जो प्रयोग केला सक्सेस होतो का नाही होत. मग काही लोक आम्हाला नाव पाडणारे पण आहे की हे नेमकं काय आहे. पण जे लोक आले त्यांनी आम्हाला नियोजन विचारलं की तुम्ही आम्हाला नियोजन सांगा की तुम्ही नियोजन कसं केलंय. म्हणजे पारंपरिक मधलं आम्ही आता एक चायना पद्धतमध्ये मकाचा जे नियोजन होतं सगळं ते आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे. तो आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण तो शेअर करणार आहे. आता आपण दुसरा व्हिडिओ तयार करतोय. तो करतोय आपण मका पिकाचा पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करतोय. आता भाऊ तुम्हाला सांगतील कसं आहे, तुम्ही ऐका. म्हणजे तुमची गरज पडली, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण असं केलं पाहिजे नियोजन, तर तुम्ही करा. उत्पन्न वाढवायचं असेल तर, उत्पन्न वाढवायचं नसेल तर काही गरज नाही. तुम्ही पाहूही शकतो. तुम्हाला पाहायचं असेल तर पहा, नाही तर नका पाहू. पण आमचं सांगायचं काम आहे, जे शेतकरी आमच्या जवळ आले त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही नियोजन सांगा. आणि प्रत्येक वेळेस काही फोन लावणार तर भाऊ फोन उचलून म्हणजे परेशान होऊन गेला. भाऊ आता फोन फेकावरून गेला असतो की नको आता हे फोन नको. कारण प्रत्येक पहिल्यापासून एक दोन म्हणणं आणि शेवटपर्यंत सांगणं हे शक्य नाही. शेतकरी मित्रांनो, एका दिवशी 500-500 फोन येणं हे अशक्य गोष्ट आहे. 500 लोकांना माणूस उत्तर देऊ शकत नाही. आणि आम्ही कॉन्टॅक्ट नंबर का दिला, भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर का दिला, कारण आम्ही जे दाखवते ते रिअल दाखवते, खोटं त्याच्यामध्ये काहीच नाही. आता भाऊ तुम्हाला सांगतील पारंपरिक मध्ये मका लागवड केल्यानंतर पाणी कसं द्यायचं, नंतर खत कसं द्यायचं, नंतर फवारा कसं द्यायचा. आपण शेतकरी मित्रांनो, आपण पारंपरिकमध्ये जर मका लावली तर आपण 7 किंवा 8 इंचावरती आपण लागवड करू शकतो. त्याच्यासाठी आपण बेसल डोस, आपण लाल जमीन असेल तर आपण 1 DAPची बॅग घेऊ शकतो, किंवा काळीची जमीन, कसदार जमीन असेल तर आपण एक बॅग 10-26 देऊ शकतो. आणि आपण परत आणखी ते 30 दिवसाची मक्का झाल्यानंतर आपण परत एक 9-24 किंवा 10-26 आपण एकरी एक बॅग देऊ शकतो. आणि आपण 20-21 दिवसाचा मक्का झाला की आपण एक फवारा द्यायचा, 3-19 घ्यायचा, 3-19 आणि त्याच्यामध्ये इमामेक्टिन घ्यायचं. आणि मग परत 30 दिवसाचा मक्का झाल्यानंतर आपण जे एक बॅग 9-24 किंवा 10-26 दिली की नंतर आपण डायरेक्ट 60 दिवसाची मक्का झाल्यानंतर आपण मक्काला वॉटर सोल्युबल आपण द्यायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण 0-52-34 एकरी 0-52-34 आपण 3 किलो द्यायचं शेतकरी मित्रांनो. 0-52-34 एकरी 3 किलो, बोरॉन अर्धा किलो आणि मायक्रोन्यूटन अर्धा किलो. असं आपण मक्का आपला 60 ते 62 दिवसाचा झाल्यानंतर आपण ते 1 एकरासाठी द्यायचं आहे मित्रांनो. आणि आपला मक्का 75 दिवसाचा झाला, त्यानं 75 दिवसानंतर आपण एकरी 3 ते 4 किलो युरिया आणि आपण एकरी 5 किलो 0050 आपल्याला हे 75 दिवसाचा मक्का झाल्यानंतर द्यायचं आहे. आणि 75 दिवसाचा झाल्यानंतर तिथून 8 ते 10 दिवसांनी म्हणजे 85 दिवसांनी आपण परत 0050 एकरी 5 किलो आणि युरिया 4 ते 5 किलो असं आपल्याला वॉटर सोल्युबल खत द्यायचं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेवटचा जो वॉटर सोल्युबल डोस आहे, म्हणजे बघून तुम्हाला खताबद्दल जे माहिती सांगितली की बेसल डोस तुमची लाल जमीन असली तर तुम्ही DAP घेऊ शकता, काळी असली तर तुम्ही 10-26 घेऊ शकता. नंतर 60 दिवसांना 9-24 जर तुम्हाला भेटलं तर ठीक, किंवा 10-26 तुम्ही परत 60 दिवसांना एक एक बॅग पारंपरिक पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. नंतर बघून तुम्हाला बोरॉन प्लस करून 60 दिवसाच्या मकाला परत 60 एकरी 5 किलो 0-52-34 प्लस बोरान आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूटन 1 किलो असं पूर्ण खताचं पूर्ण नियोजन तुम्हाला सांगितलंय. आणि पहिला स्प्रे पण सांगितलं भाऊने की 3-19 आणि इमॅमेक्टिन घ्या. 3-19 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम. आणि दुसरा फवारा जो आहे, जे आपली मका समजा 30 ते 35 दिवसाची झाली, 21व्या दिवशी तुम्ही फवारा घेतला, नंतर 30 ते 35व्या दिवशी आपण फवारा घेतोय, त्याच्यामध्ये आपण नॅनो DAP घेऊ शकतो लिक्विड फॉर्म मधला, किंवा 12-32-16 घेऊ शकतो,
किंवा आपल्याकडे लिक्विड 10-26-30 असेल ते पण घेऊ शकतो. आणि तुम्ही अळीनाशक कुठलंही घ्या तुमच्या वतीने जे तुम्हाला योग्य आणि चांगलं वाटेल ते. म्हणजे फक्त आपण जे फ्युरी टाकतो त्या फ्युरी बद्दल काय म्हणणार, फ्युरी जे टाकतात लोक कार्बो फ्युरा जे पोंग्यात टाकतात ना त्याच्याबद्दल. प्युरीचा आपण टाकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण की अळीनाशक चांगला त्याच्यामुळं म्हणजे लिक्विड फॉर्मचं अळीनाशक चांगलं राहतं. आणि हा विनाकारण खर्च येतो त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणजे एका एकर मध्ये आपले 20,000 आपले 29,000 झाडं राहतात पारंपरिक मध्ये किंवा 33,000 राहतात. तर त्याच्यामधून एवढ्या 33,000 झाडांमधून फक्त 40 ते 50 किंवा 100 झाडांमध्ये अळी असते. आणि आपण पूर्ण शेतामध्ये फ्युरी टाकत फिरतो त्याच्यामुळे ती मजुरी जाते आणि ती फ्युरी वाया पण जाते. त्याच्यापेक्षा अळीनाशक जर घेतलं, आता भाऊनी जर सांगितलं की नॅनो डीईपी घ्या. जर नॅनो डीईपी तुम्हाला नाही भेटलं तर 12-32-16 लिक्विड मध्ये येतं खत म्हणून, ते खत घ्या. आपण याला पोंगा भरणी म्हणतोय, ते खत घ्या. किंवा तुम्हाला जर 10-26-26 मिळत असलं लिक्विड मधलं तर ते खत घ्या. म्हणजे हे खत आहे, लिक्विड मधलं हे खत आहे. तुम्ही एका पंपाला 100 ml टाका. त्याच्यासोबत कोणतंही अळीनाशक जे तुम्हाला आवडत असलं फवाऱ्यासाठी, बरं, जे तुम्हाला आवडत असलं ते फवाऱ्यासाठी तुम्ही घेऊ शकता. एक तर नॅनो डीपी किंवा 12-32 किंवा 10-26-26 एका पंपाला 100 ml. त्याच्यासोबत अळीनाशक घ्या. हा झाला दुसरा फवारा. आपला आता 45 दिवसाची मका झाल्यानंतर तिसरा फवारा. तिसरा म्हणून आपले चिलेटेड झिंक घ्यायचे. तुम्ही 12% वाला घेऊ शकता किंवा 33% वाला किंवा 39% वाला. आणि त्यासोबत तुम्ही कुठलंही अळीनाशक घेऊ शकता मित्रांनो. आणि आपण मक्का पारंपरिकमध्ये लागवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाणी नियोजन मित्रांनो. म्हणजे कमी आपण लागवड केल्यानंतर 8 ते 10 तास पाणी द्यायचे. नंतर तुम्ही 15 दिवसांनी परत ते 7 ते 8 तास मोटर पाणी द्यायचंय. नंतर आपण परत 1 महिन्याची मक्का झाल्यानंतर आपण परत 8 ते 9 तास पाणी द्यायचंय मित्रांनो. म्हणजे मका लागवड केल्यानंतर भाऊ सांगताय की मका लागवड केल्यानंतर तुम्ही फक्त 8 ते 9 तासच पाणी द्या. इथं आहे आपल्या विहिरीत पाणी आणि चालू आहे आपली मोटर, मग वाढत नाही आपली मक्का. मग ते जाते खुरवटून, आणि खुरवटली की मग लोकांचे येतं आम्हाला फोन आणि आमचं डोकं होतं खराब. त्याच्यापेक्षा तुमच्या विहिरीतलं पाणी तुम्हाला जपून ठेवा. उन्हाळ्यात कामाई मे महिन्यामध्ये मक्का नका ते जा पण ढोराले तर कामाई. पण त्याच्यापेक्षा आता तुम्ही पाणी 8 तास द्या. नंतर दुसरं पाणी 21-22 दिवसानंतर दुसरं दुसरं पाणी 15 पाणी दिवसांनी द्या. द्यायचं तुम्ही. दुसरं पाणी जर तुम्हाला असं वाटत असलं की आता पाण्याची गरज आहे तेव्हा फक्त अजून आज 8च घंटे, तेव्हा फक्त परत आज 8च घंटे पाणी द्यायचंय. म्हणजे भाऊचं म्हणणं आहे तुम्ही त्या मकाला जास्त पाणी देऊच नका. काही लोकांच्या मनामध्ये काय भ्रम राहतो की जास्त पाणी दिलं आणि डायरेक्ट तिसऱ्या दिवशी कणूस येतात काय, का 2 महिन्यात कंच पिकते काय, चालू आहे मोटर चालू आहे मोटर चालू आहे मोटर. जास्त पाण्यानं मक्का पिके आणि द्रव घेत नाही. आणि जमिनीचा फॉस्फरस हा खाली जातो. मकाच्या पिकाला म्हणजे कोणत्याही पिकाला जास्त पाणी दिल्यानंतर त्याला अन्नद्रव्य उचलण्याची क्षमता राहत नाही, कारण पाणी पूर्ण अन्नद्रव्य खाली घेऊन जातो. त्याच्यामुळे तुम्ही एकदम रेलचेल पाणी द्यायचं काही लोकांना वाटतं. मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट तिसऱ्या दिवसात कंस येतात का मका एकदम काळी होऊन जाते का, असं होतं तुमच्या एरीतच. तुमच्या एरीमध्ये जर चांगलं खत तुम्ही टाकला असेल क्विंटल ना तर देत जा पाणी. त्याचं आपलं काही सांगायचं काम नाही तुम्हाला. तुमची इच्छा असली, कोणाचं मोटर बटन बंद करायची इच्छाच होत नाही, त्याच्या हाताला आता थरक सुटतं मोटर बंद करायचं म्हटलं की द्या पाणी बिंदास द्या. जर उत्पन्न काढणं नसलं तर पण डबल उत्पन्न करणं असलं तर भाऊचं म्हणणं तेच आहे. सर्वात महत्वाचं मित्रांनो पाणी नियोजन आहे. आता आम्हाला एखाद्या शेतकऱ्याचा फोन येतो ते म्हणतात की आम्ही इतके टाइम पाणी देतो. आम्ही म्हणतो की शेतकरी मित्रांनो की तुम्ही पाणी मक्का पिकाला फार कमी लागतं आणि पाणी कमी देत जा. ते म्हणतात दादा आपल्याला पाण्याची कमी नाही, आपलं भरपूर पाणी उन्हाळ्यात पाणी निघत नाही असे म्हणतात. उन्हाळ्यामध्ये पाणी निघत नाही मग देत राहा पाणी सळावता येते. म्हणजे शेतकरी मित्रांनो कठीण आहे. काही लोकांची समस्या आहे की कठीण आहे. आता जाऊ द्या, आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ. लोकांनी आपल्याला काही टीका करायची नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला भाऊन सांगितलं की खतर डीएपी घ्यायचं बेसल डोस, नंतर 10-26, नंतर तुम्हाला 9-24-24 लागलं, 10-26 नसलं भेटत तर 9-24-24, 9-24 नसलं भेटत दुसऱ्या डोस साठी तर 10-26-26 घ्या. 60व्या दिवशी तुम्हाला एकरी 5 किलो 0-34 सोडायचंय, प्लस युरिया 4-5 किलो त्याच्यामध्ये, आणि बोरॉन अर्धा किलो आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रन अर्धा किलो पारंपरिक. भाऊजी सांगतात मायक्रोन्यूट्रन सुद्धा चिलिटेड जाणार. शेतकरी मित्रांनो मायक्रोन्यूट्रन चिलिटेड जाण्याचं काही बी ऋतू भरून आणू नका. कोणत्याही कंपनी आणू नका. चांगल्या कंपनी जाणार. उत्पन्न जर चांगलं काढणं असलं तर नाही. तुम्हाला 20 क्विंटल मध्ये जर तुमच्या काशा गुन्हा असल्या तर हे काही ऐकायची गरज नाही. तुम्ही मस्त आपले रील पाहत राहा गाण्याचे, मस्त चालू द्या. आता फवाऱ्याबद्दल सांगून देतो. फवाऱ्याबद्दल भाऊन पहिला फवारा सांगला 3-19 इमामेक्टिन प्लस, दुसरा फवारा नॅनो डीपी किंवा 12-32-16 किंवा 10-26-26 ची लिक्विड फॉर्म मध्ये बॉटल भेटते. त्याच्यासोबत कोणतेही अळीनाशक घ्या. 45व्या दिवशी फवारा सांगितला भाऊ ना.
चिलिटेड झिंक 39% वालं हा जो फवारा आहे तुमचा सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे मका पिकासाठी. मकाच्या पानाची जाडी वाढील, मकाला ग्रीनरी येईल आणि ग्रीनरी आल्यानंतर मकाला लागणारं जे अन्नद्रव्य ते मका स्वतः तयार करेल. त्याच्यामुळे चिलिटेड झिंक फवारल्यानंतर तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट जादू होणार आहे. तुम्ही तुमची मका पाहून चक्रावून जाल की एवढ्या 4-5 दिवसामध्ये काय फरक झाला. त्याच्यामुळे चिलिटेड झिंक 39% वाला ब्रँडेड कंपनीचं घ्या आणि सोबत अळीनाशक घ्या. कोणतंही अळीनाशक तुम्हाला जे आवडत असलं, म्हणजे प्यालेने बरं फवारायला, तुम्हाला जे आवडत असलं फवारायला. काही लोकांचं एकच एकदम आवडीचं राहतं, तसं काही नाही. तुम्हाला जे उरले तुमच्याकडे कपाशीचं तेही मारलं चालतं, काही विषय नाही की नवं चांगलं पाहिजे. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धत जरी असली तरी तुमचं उत्पन्न एकरी 100 क्विंटल टार्गेट ठेवा मित्रांनो. तुम्हाला 100 नाही पण कमी 80 क्विंटल 100% होणार मित्रांनो. टार्गेट ठेवा. शेती करताना टार्गेट ठेवा, तेव्हाच पिकं निघू शकतात. जर तुम्ही टार्गेट ठेवलं नाही तर तुमचं पीक निघू शकत नाही. शेवटी मग पाऊस कमी जास्त झाला, 1-2 पाऊस कमी पडला, आपल्याला माल कमी होतो आणि मग शेवटी आपल्याला ढोरांना चारा होतो. मग ढोरांना चारा आपल्याला करायचा नाही, आपल्या खिशात 2 पैसे आले पाहिजे, त्याच्याकरता टार्गेट ठेवावंच लागेल. जसं भाऊनं टार्गेट ठेवलंय म्हणून टार्गेट ठेवलं म्हणून 2 ते 3 हजार रुपये येऊन गेले. जर तुम्हाला टार्गेट आम्ही सांगला असं 60 क्विंटलचं, तर आता टार्गेट ठेवल्यानंतर आम्हाला असे शेतकरी आले की त्यांनी 75 क्विंटल एकरी काढलाय शेतकरी मित्रांनो. काढलाय म्हणजे 70 ते 75 काढलाय. फक्त लोक म्हणजे शेतकरी शेअर करत नाही, फक्त सांगत नाही शेतकरी. पण आमच्या जवळ शेतकरी कबूल झाले की मी 70 काढलाय एकरी. पण आता तुम्हाला विश्वास जर बसत नसेल, तुम्हाला का बरं विश्वास बसेल, तुम्हाला भरोसा का बरं वाटत नाही, कारण तुम्ही कधी टार्गेट ठेवून काम केलंच नाही. टार्गेट ठेवा. हे लक्षात घ्या, कुत्रं जोरात पळतं का माणूस जोरात पळतो असं विचारल्यानंतर लोक काय म्हणतात की कुत्रं जोरात पळतं, पण तेच कुत्रं मान चांगलं सुटल्यावर माणूस जोरात पळतो. म्हणून टार्गेट ठेवा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. धन्यवाद मित्रांनो.